ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, परमेश्वर म्हणजेच सृष्टीचा राजा, परमेश्वर म्हणजे निर्माण करता, ज्याने शून्यातून या सृष्टीची निर्मिती केलेली आहे आणि सर्व काही शून्यातून निर्माण केल्यामुळे परमेश्वराचा पूर्णपणे या सृष्टीवरती आणि या निसर्गातील प्रत्येक गोष्टीवरती हक्क आहे. प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक बाब परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे होत असते, परमेश्वराच्या कमांड प्रमाणे होत असते. ज्याप्रमाणे जुनकर आपला सांगत आहे, पहिलं पुस्तक हे आपला सांगत आहे की उत्पत्ती पुस्तकामध्ये परमेश्वर बोलत गेला आणि तसतशा गोष्टी होत गेल्या. परमेश्वराने सांगितलं की तिथे अंधकार जाऊन उजेड होऊ दे, आणि परमेश्वराने या सूर्याची निर्मिती केली आणि तो सूर्य उपस्थित झाला, सूर्य तिथे निर्माण झाला. परमेश्वराने रात्रीवरती प्रभुत्व चालवण्यासाठी चंद्राला निर्माण केलं आणि चंद्र तिथे अस्तित्वात आला. पाणी अस्तित्वात आलं, डोंगर, झाडे, नद्या, सर्व प्रकारचे विविध प्रकारचे पक्षी, प्राणी देखील अस्तित्वात आले, कारण परमेश्वर बोलत गेला आणि सर्व काही निर्माण होत गेले. सर्व काही शून्यातून परमेश्वराने निर्माण केलेलं आहे आणि म्हणूनच आपण परमेश्वराला विधाता किंवा सृष्टीचा निर्माण करता म्हणतो किंवा राजा म्हणतो, कारण त्याचं परमेश्वराचा या सृष्टीवरती पूर्णपणे अधिकार आहे. आजचं शुभवर्तमान परत एकदा तोच अधिकार आणि परमेश्वराचा सृष्टीवरती असलेला ताबा काय आहे, अधिकार काय आहे, सामर्थ्य काय आहे, हे परत एकदा आजचं शुभवर्तमान आपल्याला दाखवून देत आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यासमवेत बोटीतून जात असताना अचानक त्या समुद्रामध्ये वादळ येते आणि त्या वाऱ्यामुळे आणि वादळामुळे ते लाटा जणू काही ओसंबून वाहत असतात आणि त्या बोटीमध्ये पाणी शिरत असते आणि थोडक्यातच आपल्या शिष्यांना वाटत आहे की आता आपण मरणार आहोत, आपण आता बुडणार आहोत. आणि या क्षणात ते प्रभू येशूची आठवण करत आहे. या क्षणात ते प्रभू येशू ख्रिस्ताला झोपेतून उठवत आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त परत एकदा तीच सामर्थ्य, त्याच सामर्थ्याने त्या सृष्टीला तो कमांड करत आहे, सृष्टीवरती आपला हक्क गाजवित आहे आणि एका शब्दाने तो त्या वादळाला, त्या लाटांना शांत करत आहे. परत एकदा जणू काही उत्पत्तीच्या पुस्तकाची पुनरावृत्ती आजच्या शुभवर्तमानात झालेली आहे. तेथे परमेश्वराने बोललं, सर्व काही अस्तित्वात आलं आणि येथे प्रभू येशू ख्रिस्त बोलत आहे आणि सर्व काही शांत होत आहे, सर्व काही त्याच्या जागेवरती जाऊन बसत आहे. यावरून प्रभू येशू ख्रिस्ताने परत एकदा आपल्या शिष्यांनाच नव्हे तर संपूर्ण जगाला, मानव जातीला दाखवून दिलेला आहे की परमेश्वर हा सृष्टीचा राजा आहे आणि सृष्टीच्या प्रत्येक कणाकणामध्ये त्याचं वात्सल्य, त्याचं प्रेम ओसंबून वाहत आहे, त्याचं अस्तित्व आहे आणि परमेश्वर या सृष्टीद्वारे आपल्याला संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतो. खरोखरच या जीवनाच्या सागरातून जात असताना, या सृष्टीचा आस्वाद घेत असताना, अनुभव घेत असताना आपल्या पण जीवनात देखील अशा प्रकारचे लाटा ओसंडून वाहत असतात. अशाच प्रकारचे भीतीचं वातावरण निर्माण होत असते आणि जेव्हा आपण परमेश्वराला हाक मारतो, गुरुजी, परमेश्वरा माझ्या मदतीला धावून ये, माझ्या मागे ये, माझ्या बरोबर राहा, तेव्हा परमेश्वर नक्कीच झोपेतून नाही तर नेहमीच आपल्या बरोबर राहून आपलं रक्षण करत असतो आणि आपल्याला या संकटातून वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. आज आपल्या शिष्यांचा जीव वाटून परमेश्वराने आपल्या शिष्यावरती असलेली प्रीती आणि या सृष्टीवरती असलेला त्याची कमांड हे काही सर्व काही सृष्टीला आणि सर्व मानव जातीला दाखवून दिलेलं आहे. यावरून प्रभू येशूचा आपल्यावरती किती प्रेम आहे हे दिसून येत आहे. त्याचबरोबर परमेश्वराने शिष्यांना देखील खडसावलं की तुमच्यामध्ये विश्वास कुठे आहे. मी आज तुमच्या बरोबर आहे, तुमच्या बोटीमध्ये बसलेला आहे, तुमच्या बरोबर झोपलेला आहे, असं असून सुद्धा तुम्ही माझ्यावरती विश्वास का ठेवत नाही. कधी कधी कमी विश्वासामुळे देखील आपल्या जीवनामध्ये संकटे येतात आणि संकटे आपला पूर्णपणे दाबून असतात, पूर्णपणे आपला नष्ट करण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु आपल्याकडे जर कणखर विश्वास असेल तर परत एकदा आपण न कोसळता आपण परत एकदा आपल्या पायावरती उभे राहू शकतो. विश्वासाच्या सामर्थ्याने आपण परमेश्वराला आपलंसं करू शकतो, आपल्या जवळ आणू शकतो. विश्वासानेच मनुष्य परमेश्वराचं अस्तित्व पाहू शकतो, मनुष्य परमेश्वराचा सामर्थ्याचा अनुभव घेऊ शकतो. येथे त्या शिष्याच्या अल्प विश्वासामुळे प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांच्यावरती दोषारोपण केले किंवा त्यांना खडसावलं. आपण देखील
प्रभू येशू ख्रिस्ताला त्याचा आपला निर्माण करता, आपला रक्षण करता म्हणून स्वीकारलेला आहे, आपला मेंढपाळ म्हणून स्वीकारलेला आहे. आपण त्याच्यावरती विश्वास ठेवूया की परमेश्वर आपल्या बरोबर आहे आणि आपल्या केसालाही धक्का लागणार नाही. तो आपलं नक्कीच संरक्षण करणार आहे आणि जेव्हा जेव्हा आपण त्याला हाक मारू तेव्हा परमेश्वर नक्कीच आपल्या मदतीला येणार आहे. परत एकदा या जीवनाचा प्रवास करत असताना परमेश्वराला आपल्या जीवनाच्या गाडीचा ड्रायव्हर बनूया. परमेश्वर आपल्या जीवनाचा गाडीचा मध्यवर्ती किंवा केंद्रबिंदू बनूया आणि नक्कीच परमेश्वर आपली जीवनाची नौका योग्य त्या ठिकाणी, योग्य त्या किनाऱ्याला लावणार आहे. आमेन.